नमस्कार श्रोते हो, स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की नागपंचमी 2025 केव्हा साजरी केली जाणार आहे। 28 जुलै सोमवार की 29 जुलै मंगळवार। बघूयात कोणत्या दिवशी नागपंचमी आहे ते, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तेही बघूयात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम। मंडळी, शास्त्रानुसार नागपंचमी ही भगवान शिव आणि नागदेवता यांना प्रसन्न करण्यासाठी घरोघरी साजरी केली जाते। श्रावण महिन्यातील हा पहिला सण आहे। अशी आख्यायिका आहे की कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता। त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते। दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करतात। वर्ष 2025 मध्ये नागपंचमीचा सण हा 29 जुलै मंगळवारी साजरा होणार आहे। पंचमी तिथी ही 28 जुलै रात्री 11:24 सुरू होणार आहे, तर पंचमी तिथीची समाप्ती जी आहे ती 30 जुलैला रात्री 12:46 होणार आहे। त्यामुळे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो 29 तारखेला मंगळवारी सकाळी 5:41 पासून 8:23 पर्यंत आहे। आता बघूयात नागपंचमीची पूजाविधी कशी करायची आहे ते। नागपंचमीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करून भगवान शिव व नागदेवतेची विधीपूर्वक पूजा करायची आहे। भगवान शंकरांना जलाभिषेक करायचा आहे, तसेच त्यांच्या सर्व प्रिय वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर नागदेवतेलाही फळ, फूल, दूध अर्पण करायचं आहे। अशी मान्यता आहे की ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे किंवा राहू केतू संबंधित कोणताही दोष आहे, त्यांनी जर नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली त्या पूजेचा त्यांना लाभ होतो। तसेच अशीही मान्यता आहे की ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी श्री सर्पसुक्ताचे पठण केल्याने त्यांचेही दोष दूर होतात। अशा प्रकारे तुम्ही नागपंचमीला साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकता। 29 जुलै मंगळवार सकाळी 5:41 पासून 8:23 पर्यंत तुम्ही या शुभ मुहूर्तावर नागपंचमीची पूजा करायची आहे। तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। धन्यवाद।